गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 चॅप्टरमध्ये ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 स्टडी केलं होतं. त्याच्यामध्ये आपण ॲटॉमिक प्रॉपर्टी घेतल्या होत्या. ॲटॉमिक प्रॉपर्टीमध्ये पहिली ॲटॉमिक प्रॉपर्टी घेतली होती आपण ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय. Atomic radius is a 1/2 of the internuclear distance between the two adjacent atoms of a metal or two single bonded atoms of non-metal. मेटल मधलं डिस्टन्स इंटरन्युक्लियर डिस्टन्स किंवा सिंगल बॉन्डेड ॲटम्स ऑफ नॉन मेटल यांच्यामधलं इंटरन्युक्लियर डिस्टन्स दॅट इज कॉल्ड एज अ ॲटॉमिक रेडियाय. आणि आयनिक रेडियाय द इंटरन्युक्लियर डिस्टन्स बिटवीन द कॅटायन अँड anion that is called as a ionic radius. Okay, so here atomic and ionic radii group 16, 17 and 18 increases down the group as a result of increase in the number of quantum shell. The quantum shell increase होतात म्हणून टॉप टू बॉटम atomic and ionic radii काय होतात, increase होतात. Across a period atomic or ionic radii decreases with increase in atomic number. Across the period काय होतात, डिक्रीज होतात. पण across the group along the group काय होतात, त्या इन्क्रीज होतात. ओके, सो दिस इज द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय. देन आयनायझेशन एन्थाल्पी. आयनायझेशन एन्थाल्पी. सो लेट्स सी व्हॉट इज आयनायझेशन एन्थाल्पी. आयनायझेशन एन्थाल्पी, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द आयसोलेटेड गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट इज कॉल्ड आयनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे काय पहा, जो गॅसियस स्टेटमध्ये ॲटम आहे तर त्याच्या ग्राउंड स्टेटमधला इलेक्ट्रॉन काय करायचा, रिमूव्ह करायचा. आयसोलेटेड गॅसियस स्टेटमधला एलिमेंट जो आहे त्याच्या ॲटम जो आहे त्या ॲटमच्या ग्राउंड स्टेटमधलं एक इलेक्ट्रॉन लूज करायचा. तर तो इलेक्ट्रॉन लूज करायला जी एनर्जी लागेल दॅट इज कॉल्ड आयनायझेशन एन्थाल्पी. सो याच्यामध्ये आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ ग्रुप 16, 17 एलिमेंट हॅव अ हाय आयनायझेशन एन्थाल्पी. द आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेड डाऊन द ग्रुप ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज. सुरुवातीला ती व्हॅल्यू हाय आहे, पण ॲज वी मूव डाऊन द ग्रुप द आयनायझेशन एन्थाल्पी विल गोज ऑन डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज वाढली की फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला की आयनायझेशन एन्थाल्पी काय होणार, डिक्रीज होणार. पण अक्रॉस पिरियड आयनायझेशन एन्थाल्पी काय होते, इन्क्रीज विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर ड्यू टू ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सेम शेल. पिरियडमध्ये काय होतं, सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होतात. पण ग्रुपमध्ये काय होतं, ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज वाढते, त्याच्यामुळे ग्रुपमध्ये आयनायझेशन एन्थाल्पी काय होते, डिक्रीज होते. पण अलॉंग द पिरियड आयनायझेशन एन्थाल्पी विल इन्क्रीजेस. देन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पुढचं पॉईंट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ अ कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. ॲबिलिटी टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स itself is nothing but the electronegativity. Share pair of electron attracted, that is the property is called electronegativity. Okay, आता in group 16, 17, 18 electron decreases down the group. Actually ती इनिशियली जास्त आहे पण नंतर ती डिक्रीज होते. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. The enthalpy change that takes place in the electron is added to the isolated gaseous atom in its ground state is called as a electron gain enthalpy. आयसोलेटेड गॅसियस एलिमेंटच्या ॲटममध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड करायला जी एनर्जी लागते दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ ग्रुप 16, 17 बिकम लेस निगेटिव्ह डाऊन द ग्रुप. हवेअर द ग्रुप 16 ऑक्सिजन हॅज अ लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन द सल्फर ड्यू टू स्मॉल ॲटॉमिक साईज. ऑक्सिजनची ॲटॉमिक साईज स्मॉल आहे. ओके, या काही प्रॉपर्टीज आपण ॲटॉमिक प्रॉपर्टीज पाहिलं. आता आपल्याला पाहायच्यात फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 एलिमेंट. लेट स्टार्ट विथ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. पहिला आहे ग्रुप 16 एलिमेंट. पहा ग्रुप 16. आता ग्रुप 16 मधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कसा आहे, ऑक्सिजन इज अ गॅस. ऑक्सिजन इज अ गॅस वाईल अदर एलिमेंट्स आर सॉलिड. म्हणजे अदर कोणते, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम, दीज आर द सॉलिड्स ॲट रूम टेम्परेचर. ऑक्सिजन अँड सल्फर्स आर नॉन मेटल. ऑक्सिजन अँड सल्फर्स आर नॉन मेटल्स.
non-metal. Okay. Selenium, tellurium are metalloid. Selenium and tellurium are metalloids. Metalloids means they are showing the properties of metals and non-metals. And polonium is a metal. Polonium is a metal. Okay. Polonium is radioactive. Its half-life of 13.8 days. याचा half-life किती आहे 13.8 days आहे. ओके. हा झाला ग्रुप 16. Melting point and boiling point increases increasing atomic number. All the elements of group 16 exhibit allotropy. Allotropy म्हणजे काय? For example, they showing the different allotropes. Allotropes is having the same. For example, carbonचा allotrope आहे. Carbon having 3 allotropes. Carbon, diamond, graphite and fullerene. Okay. So these are the allotropy exhibit in group 16. जो group 16 आहे त्याच्यामध्ये allotropy show करतो. But बाकीच्यामध्ये याच्यामध्ये नाही आहे. ग्रुप 17-18 मध्ये allotropy नाही. ग्रुप 17 आता त्याच्यानंतर ग्रुप 17 आहे. आपला ग्रुप 16 मध्ये काय ऑक्सिजन गॅस आहे. बाकीचे सर्व सॉलिड आहेत. ऑक्सिजन सल्फर नॉन मेटल आहे. सेलेनियम मेटल आहे. पोलोनियम काय आहे मेटल आहे. ओके. आता हा झाला ग्रुप 16. पुढचा पॉईंट आहे आपला ग्रुप 16 नंतर ग्रुप 17. आता ग्रुप 17 मध्ये काय फ्लोरीन आणि क्लोरीन गॅस आहे. FnCl आर गॅसेस. FnCl आर गॅसेस. ब्रोमीन काय ब्रोमीन इज अ लिक्विड. ब्रोमीन इज अ लिक्विड. व्हाईट आयोडीन इज अ solid. Okay. FCl gas, Br liquid, iodine solid. आता at room temperature fluorine चा कलर आहे. Fluorine is a yellow color. Okay. Bromine red आहे. Bromine is a red. And iodine is a violet. Iodine is a violet. Okay. Iodine is a violet color. So fluorine and chlorine react with the water. Bromine and iodine are only sparingly soluble in water. Fluorine and chlorine water बरोबर react होतात, soluble आहे. पण bromine आणि iodine काय sparingly soluble in water. Sparingly means not easily. Are soluble in various organic solvent such as carbon chloroform, carbon disulfide, carbon tetrachloride, hydrocarbons which give the color solution. Bond dissociation enthalpy of halogen molecule follow the order. ClCl is greater than Br is greater than FF is greater than II. Okay. So this is the group 17. आता त्याच्यानंतर आहे group 18 elements. Group 16, group 17 and now group 18. तर आता group 18 घेतोय आपण. Group 18. आता group 18 मध्ये these are considered noble gases are monoatomic. Noble gases याच्यामध्ये काय हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन आहे. नोबेल गॅसेस आर मोनोॲटॉमिक. कसे आहेत मोनोॲटॉमिक. मोनो म्हणजे सिंगल. मोनोॲटॉमिक सिंगल ॲटॉम आहे त्याच्यामध्ये. दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसे आहेत स्पॅरिंगली सोल्युबल आहेत. नोबेल गॅसेस हॅव व्हेरी low melting point and boiling point. Helium has the lowest boiling point 4.2 Kelvin of any known substance. हेलियमचं किती आहे 4.2 केल्विन. हेलियमचा बॉइलिंग पॉइंट ऑफ हेलियम 4.2 केल्विन. ओके. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 and 18. ओके. इथे आहे ग्रुप 16 पा ऑक्सिजन गॅस आहे. ऑक्सिजन सल्फर आणि बाकीचे एलिमेंट जे आहेत सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम सॉलिड्स. देन ग्रुप 17 फ्लोरीन क्लोरीन गॅस आहे. ब्रोमीन लिक्विड आहे. आयोडीन सॉलिड आहे. कलर जर पाहिलं तर फ्लोरीनचा येलो आहे, ब्रोमीनचा रेड आहे, आयोडीनचा व्हायलेट आहे. त्याच्यानंतर ग्रुप 18 मध्ये सर्व मोनोॲटॉमिक गॅसेस आहेत आणि ते हॅव्हिंग अ लोएस्ट मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट. फॉर एक्झाम्पल हेलियम हॅव्हिंग अ लोएस्ट बॉइलिंग पॉईंट ऑफ any known substance, that is the 4.2 Kelvin. Okay. So this is the physical properties. After that, next point is that anomalous behavior of oxygen. Important point है anomalous
बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. स्टार आहे पण एक्झाममध्ये क्वेश्चन येतो याच्यामध्ये. वाय ऑक्सिजन शोज anomalous बिहेवियर और एक्सप्लेन द anomalous बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. Anomalous means it is showing a different behavior among the group. ॲक्च्युली ग्रुपमध्ये जर पाहिलं तर सर्व एलिमेंटने जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या थोड्याशा द प्रॉपर्टीज आर रिझेंबल्स विथ इच अदर ग्रुपमध्ये. बट when the one element behave differently than the other elements, at that time we can say it shows the anomalous behavior. It shows the anomalous behavior. Okay, and that is the anomalous behavior. Oxygen shows the following anomalous properties compared to the other members of group 16. आता हे ग्रुप 16 च्या anomalous behavior आपण याच्यामध्ये पाहतोय. पहिला पॉइंट आहे ॲटोमिसिटी. ओके, पाहता ॲटोमिसिटी. किती ॲटम प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, तर ऑक्सिजन इज अ डायॲटॉमिक. म्हणजे तो कसा शो करतो आपण, O2 ने शो करतो. सो ऑक्सिजन इज डायॲटॉमिक. वाईल अदर्स आर पॉलिॲटॉमिक. बाकीचे जे मेंबर आहे सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम, फॉस्फरस आपण काय शो करतो, P4 शो करतो. आणि सल्फर आपण काय शो करतो, S8. सो बाकीचे कसे आहेत, पॉलिॲटॉमिक आहे. फक्त ऑक्सिजन कसा आहे, डायॲटॉमिक आहे. सो दिस इज द ॲटोमिसिटी. ॲटोमिसिटी मीन्स इट कंटेन द नंबर ऑफ ॲटम्स. सो ॲटोमिसिटी ऑफ ऑक्सिजन इज इट इज अ डायॲटॉमिक molecule, and phosphorus is a polyatomic, sulfur is polyatomic. All other members of group 16 are polyatomic in nature. So that was the first anomalous behavior of oxygen, that is the atomicity. Second है magnetic property. Oxygen is a पॅरामॅग्नेटिक while others are diamagnetic. ऑक्सिजन कसा आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. पॅरामॅग्नेटिक. आणि बाकीचे सगळं कसे आहेत, डायमॅग्नेटिक आहे. ओके, सो दिस इज द मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ अ ऑक्सिजन. त्याच्यानंतर थर्ड आहे ऑक्सिडेशन स्टेट. आता what is the oxidation state? Oxidation state is the state after the complete transfer of electron. The state is obtained after complete transfer of electron. Oxygen काय करतो, oxygen shows -2, -1 and +2 oxidation state. किती, -2, -1 and +2. While other elements of group 16 shows -2, +2, +4, +6. Okay, oxygen cannot exhibit higher oxidation state due to the absence of d orbital. आता ऑक्सिजन मध्ये d orbital absent आहे, कारण ऑक्सिजनचं जर तुम्ही पाहिलं तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर 1s2, 2s2, 2p, 2. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. दिस इज 1s ऑर्बिटल, दिस इज 2s ऑर्बिटल अँड दिस इज द 2p ऑर्बिटल. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. 2s मध्ये किती आहे, 2. आणि 2p मध्ये किती आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, 1 इलेक्ट्रॉन वॅकंट आहे. सो हिअर मॅक्झिमम तो किती बॉन्ड फॉर्म करू शकतो, इथे 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले तर -2, हे 2 जर दिले तर +2. आणि एक्साइटमेंट झालं इथं, समजा 2s चा इलेक्ट्रॉन एक्साइट झाला हायर सबशेलला, हायर ऑर्बिटलला, तर 2p ला, तर दॅट विल बी द 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सो 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विल फॉर्म द बॉन्ड विथ द 4 अनदर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सॉरी, ॲक्च्युली 2च आहे याच्यामध्ये, -2, -1 अँड +2. हे याच्यामध्ये ऑक्सिजनचे -2, -1 अँड +2. एकतर हे काय करेल, हा दोन्ही देईल, हे 2 ॲक्सेप्ट करेल किंवा एक ॲक्सेप्ट करेल याच्यामध्ये.
ओके, एक इलेक्ट्रॉन. सो ॲट दॅट टाइम इट शोज -2 -1 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट. आणि बाकीच्यांच्यामध्ये काय आहे, आणि इकडे डी ऑर्बिटल ॲबसेंट आहे, इथं फक्त पीच आहे, डी ॲबसेंट आहे, देअरफॉर इट शोज द ऑक्सिडेशन स्टेट -2 -1 अँड +2. Okay, so these are the atomicity, oxidation state, magnetic property, and nature of hydrides. Oxygen is a liquid at room temperature. Nature of hydride. चौथा आहे nature of hydride. हायड्राइड. आता हायड्राइड म्हणजे काय, हायड्रोजन बरोबर कंपाऊंड फॉर्म करणे. ओके, आता ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन हायड्रोजन बरोबर कंबाईन झाला तर काय फॉर्म करतो इथं, H2O. Okay, which is liquid at room temperature, while hydrides of other members of group are gases. For example, H2S, H2O, H2SC, H2T. For example, H2O, H2S, H2T, H2SE. म्हणजे हा फक्त लिक्विड आहे आणि बाकीचे सर्व कसे आहेत, दे आर other member of groups are gases. These are gases. That will also show the anomalous behavior of oxygen regarding to the others. So here anomalous behavior of oxygen is due to, पहिला reason आहे anomalous behavior चं small size. Oxygen ची size, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोनियम मध्ये स्मॉल आहे, स्मॉल ॲटॉमिक साईज. सेकंड आहे हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि थर्ड आहे ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल और इनर डी ऑर्बिटल. दॅट विल शोज द anomalous बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. ओके, त्याच्यामुळे ऑक्सिजन काय करतो, तो anomalous behavior show करतो. Okay, so this is the reason why oxygen shows anomalous behavior. Similarly, पुढचा पॉईंट आपला anomalous behavior of fluorine. For example, ऑक्सिजन नंतर आहे फ्लोरीन. anomalous behavior of fluorine. आता फ्लोरीन anomalous behavior का करतो, परत तेच 3 रिझन, small atomic size, high electronegativity, absence of d orbital in valence shell, and low FF bond dissociation enthalpy. Okay, fluorine bond dissociation enthalpy कशी आहे, low आहे among the Cl, Br, FF and II. So fluorine shows low bond dissociation enthalpy. Some anomalous properties of fluorine. आता आयनेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ आर ऑल हायर ऑफ फ्लोरीन दॅन द एक्सपेक्टेड ट्रेंड शोन बाय द अदर हॅलोजन. म्हणजे आयनेशन एन्थाल्पी फ्लोरीनची जास्त आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त आहे बाकीच्या एलिमेंट्सपेक्षा. आयोनिक अँड कोव्हॅलंट रेडी आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, इलेक्ट्रॉन किडनॅपर आर क्वाईट लोअर दॅन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू. म्हणजे फ्लोरीनचं कोव्हॅलंट रेडी आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, इलेक्ट्रॉन किडनॅपर कमी आहे. मोस्ट ऑफ द रिएक्शन ऑफ फ्लोरीन्स आर एक्झोथर्मिक. It forms only one oxoacids, while other halogen form number of oxoacids. Okay, and hydrogen fluoride is a liquid due to strong hydrogen bonding, while other hydrogen halides are gases. म्हणजे HF फक्त लिक्विड आहे, HCl, HBr, HI कसे आहेत, गॅसेस स्टेटमध्ये. दिस इज द anomalous behavior of fluorine. आणि त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीचा पॉईंट आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरला डिटेलमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि बाकीचा जो पॉईंट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे तर विचारा.